मित्रांनो, सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान गेल्या 13 ते 14 वर्षापासून महाराष्ट्रातील विविध गड किल्ल्यांवर कार्य करत आहेत। तर बघा तुम्ही, ढासळलेले बुरुज असो, तटबंदी असो, तोफा असो, यांना आज सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानी मानाचे स्थान दिलेले आहे। बघितलंच असेल तुम्ही, बऱ्याचशा गड किल्ल्यांवर सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानने बरेचसं काम केलेलं आहे। तर ढासळलेले बुरुज पण आज त्यांनी व तोफांना पण मानाचे स्थान दिले आहे। आज आपण किल्ले रामशेजवर आलेला दुर्ग संवर्धन मोहीम घेण्यासाठी तर श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा करून आपण पुढील मोहीमला सुरुवात करत आहोत। बघा तुम्ही, तसेच ह्या ठिकाणी किल्लेदाराचा वाडा पण आहे तो पण आता थोडा ढासळलेला आहे। तर या ठिकाणी कालच रात्री दुर्ग सेवकांनी अफाट कष्ट करून या ठिकाणी एक मशीन आणले होते। ते का आणलेलं होतं? कारण टाक्यातील पाणी बाहेर काढण्यासाठी। कारण पाणी बाहेर का काढायचे? कारण त्यामध्ये असणारे मोठे दगड व गाळ तो काढण्यासाठी सह्याद्री दुर्ग सेवकांनी रात्रीच मशीन आणले होते। बघा तुम्ही आता सह्याद्री दुर्ग सेवक कसे अफाट कष्ट करून टाक्यातले पाणी बाहेर काढत आहेत। बघा तुम्ही आता हे आहे सह्याद्री दुर्ग सेवक, 12 महिने अफाट कष्ट करत असतात। कारण का ते महाराजांचे गड किल्ले व्यवस्थित राहण्यासाठी हे आहे सह्याद्रीचे दुर्ग सेवक। बघा तुम्ही, टाकीतलं पाणी बाहेर काढल्यानंतर त्यामध्ये मोठे मोठे दगड आहे। ते बघा तुम्ही कसे सह्याद्री दुर्ग सेवक कार्य करत असतात। चला आता बघा तुम्ही पुढे कसे कष्ट करून सह्याद्री दुर्ग सेवक कार्य करत आहेत। चला पुढे। आपण व्हिडिओमध्ये बघितलंच असेल की सह्याद्री दुर्ग सेवक अफाट कष्ट करून कसे कार्य करत आहेत। हे कार्य करण्यासाठी पण महाराजांविषयी आदर असावा लागतो। तर बघा तुम्ही कसं हे जड असणारे दगड कसे अफाट कष्ट करून आज टाक्यांमधून बाहेर काढत आहेत। कारण का तर हे टाकं स्वच्छ करण्यामागचे एक कारण आहे की हे टाके पाणी पिण्यायोग्य राहावे म्हणून त्यामधले दगड त्यामधला गाळ बाहेर काढण्याचा आज सह्याद्री दुर्ग सेवक कष्ट करत आहेत। तर बघा तुम्ही हे कष्ट करत असतात। तर हे बघा, हे बी आहे टाके। हे बघा तुम्ही, बरेचसे दगड आज बाहेर काढल्यानंतर त्यामधले पाणी पण आहे ते पण सह्याद्रीचे दुर्ग सेवक बाहेर काढत आहेत। तर आता थोडंसं कार्य दुर्ग संवर्धन झाल्यानंतर या ठिकाणी सह्याद्री दुर्ग सेवक नाश्ता करत आहेत। तर बघा तुम्ही, याच्यातच खरी मजा आहे। कारण का तर नाशिक जिल्ह्यातील विविध भागातून या ठिकाणी सह्याद्री दुर्ग सेवक आलेले होते। तर बघा तुम्ही, हे असे कार्य करत असतात 12ही महिने सह्याद्रीचे दुर्ग सेवक। चला शिंदे सर, मोहीम घेतल्यानंतर काय वाटलं? मोहीम घेतल्यानंतर एकदम भारी, अंग असं फ्रेश झालंय। अशी कोणतीच गोष्ट नाही का पुढे दुखत नाही। त्यांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर बघा तुम्ही सह्याद्री दुर्ग सेवक कसे कार्य करत आहेत। चला पुढे। विशेष किल्ल्यावर येथे आज सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान नाशिक विभाग येथे एक मोहिमेसाठी आलेले आहेत। तर या ठिकाणी आता मी तुम्हाला दाखवतो की सह्याद्रीचे दुर्ग सेवक कसे काम करत आहेत। आपण प्रत्येक दुर्ग सेवकाची प्रतिक्रिया घेऊ का मोहीम व कसं कार्य असतं ते। जय शिवराय। तर आता आपण प्रत्येक दुर्ग सेवकाची प्रतिक्रिया घेऊ की या ठिकाणी कार्य केल्यानंतर काय वाटतं। ते आपले सहकारी दुर्ग सेवक. तर बोला भाऊ, चांगलं वाटतं हो तुम्हाला? तर आपले किरण भाऊ आहे, किरण भाऊची आपण प्रतिक्रिया घेऊ। भाऊ, मोहीम चालू आहे आपली या ठिकाणी, तर आपल्याला कसं वाटतंय? एकदम आनंद होतोय, मस्त वाटतंय मोहिमेत सहभागी होऊन। आपले शिंदे सर, अंग भयंकर दुखतंय पण मनाला खूप शांती आहे। ओके। तर याविषयी तुमची काय प्रतिक्रिया आहे? बोला आता, बोला। त्या विषयावर प्रतिक्रिया अशी आहे की ते भाई ते दगड उचलतात आता बोला भाऊ। नमस्कार,
आज आम्ही सकाळी रामशेजवर आलो होतो. रामशेजवर सकाळी आमची मोहीम होती सह्याद्री प्रतिष्ठान नाशिक विभागाची. तर आम्ही आज येथे पाण्याचं टाकं पूर्ण पाण्याने भरलेलं होतं. तर ते आम्ही सकाळी मशीन लावून पाण्याचं टाकं खाली केलं. त्याच्यानंतर पाणी खाली झाल्यानंतर त्याच्यात जे दगड होते ते आम्ही पूर्णपणे वरती काढले. त्याच्यानंतर आता जो गाळ आहे ते आता त्याची आपली मोहीम चालू आहे. तो गाळ आपण पूर्ण वरती काढतो आणि ते त्याच्यानंतर ते पाण्याचं टाकं स्वच्छ होऊन ते पाणी पिण्यासाठी वापरता येईल भविष्यात. आणि आपली जी वास्तू आहे ती आपल्याला परत जशी तशी दिसेल याच्यासाठी आपले हे प्रयत्न आहेत. धन्यवाद चेतन भाऊ. हेमंत भाऊ, आपल्याला हे काम करायला प्रेरणा कुठून भेटते? काम करण्यासाठी प्रेरणा कुठून भेटते म्हणजे छत्रपती शिवराय हेच नाव खूप आहे आपल्यासाठी. छत्रपती शिवराय जर नाव घेतलं ना आपण त्याच्यामध्ये सर्व काही येतं. कारण की छत्रपती शिवराय नाव घेऊनच एवढं मावळ्यांनी स्वराज्य उभं केलेलं आहे आणि भरपूर गड वगैरे जिंकले, भरपूर मोहिमा लढवल्या छत्रपती शिवाजी नाव घेऊन. मग आपण का नाही छत्रपती शिवराय नाव घेऊन या मोहिमा वगैरे लढू शकतो. इथलंच असेल मित्रांनो की सह्याद्री दुर्ग सेवकांनी कसे अफाट कष्ट करून टाके स्वच्छ केले. तसेच बरेच दुर्ग सेवकांनी आपली प्रतिक्रिया पण मांडली की दुर्ग संवर्धन मोहीमसाठी आपण या बघा सह्याद्री दुर्ग सेवक कसे कष्ट करत जातात. चला, जय शिवराय, जय शंभर. शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय माता.